नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज आपण आहोत नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव इथे. आपल्यासोबत आहेत सिव्हिल इंजिनियर प्रशांत प्रभाकर कुलकर्णी, ज्यांना जवळजवळ 20 ते 22 वर्षांचा अनुभव आहे. नमस्कार प्रशांतजी. नमस्कार. आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात तुमची शाळा कोणती, कॉलेज कोणतं आणि सिव्हिल इंजिनियर व्हावं हे स्वप्न तुम्ही कधी बघितलं आणि त्यासाठी तुमची प्रेरणा काय होती? माझी शाळा रावळगाव इंग्लिश स्कूल रावळगाव, तिथेच आमचं सगळं बालपण झालं. तिथे कसं वडिलांची गव्हर्मेंट जॉब होता, वडील ग्रामसेवक होते. मुलांना चांगलं शिक्षण मिळावं त्यामुळे त्यांची बदली खेड्यावरती इकडे तिकडे होती. त्यांनी रावळगाव चॉईस केलं. रावळगावला कसं चांगलं शिक्षण होतं, त्याच्यामुळे रावळगावचं आमचं 12पर्यंतचं 12वीपर्यंतचं शिक्षण झालं. नंतर इथे मालेगावला वडिलांनी घर घेतलं, मग आम्ही इथेच राहायला आलो. तेव्हापासून गावातून शहराकडे आलो आपण. मग तेव्हाच आपल्याला असं वाटलं की बुवा आपण घरं बघायचो मोठमोठे इथे. त्याच वेळेस आपल्याला असं वाटलं की बुवा आपण एक इंजिनियर म्हणून व्हावं बुवा, की घर बांधतात लोक, आपलं पण स्वतःचं चांगलं घर व्हावं असं पण एक आपली इच्छा होती. तेव्हापासूनच ती खरी गावातून ज्यावेळी इथे आलो त्यावेळेसच खरी ती प्रेरणा मिळाली. त्याच्यानंतरून कॉलेजला MSG कॉलेजला FY SYला ॲडमिशन घेतलं. गव्हर्मेंट टेक्निकलला ॲडमिशन झालं. सेकंड इयरला धुळे गव्हर्मेंटमध्ये डिप्लोमा केला सिव्हिल. त्याच्यानुसार मला नाशिक कॉर्पोरेशनमध्ये जॉब मिळाला होता चांगला. तिथे 2-2.5-3 वर्ष काम केलं. मग नंतरून परत काही कारणास्तव तो जॉब थांबला. मग नंतरून इथेच कंटिन्यू चालू आहे वर्क. प्रशांतजी, गेल्या 20-22 वर्षांचा जो अनुभव तुमचा आहे, त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण किती प्रोजेक्ट्स हँडल केले? 80 प्रोजेक्ट केलेले जवळजवळ. अरे वा. 70-80 70 ते 80 तुम्ही हो. प्रोजेक्ट्स पण असं हँडल केलेले आहेत आत्तापर्यंत. इथं 2 ते 3 लॉन्सचे प्रोजेक्ट केले मी. बरं. चांगले 3 लॉन्सचे प्रोजेक्ट केलेले आहेत. नंतरून घरं बांधले जवळजवळ 1000 स्क्वेअर फूट, 1500, 2000 असे पण चांगले घरं बांधलेले. बरं. माणसाला कायम आपला पहिला प्रोजेक्ट लक्षात राहतो. तर आता आपण थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊन, जेव्हा तुम्ही 20-22 वर्षापूर्वी पहिला प्रोजेक्ट मिळवला, तर त्यावेळेसच्या तुमच्या आठवणी काय होत्या किंवा त्यावेळेसच्या अडचणी काय होत्या? आणि आपण नवीन असतो, आपल्याला जास्त माहिती नसतं. मला पहिल्यांदा तर मी इथे मालेगाव नगरपालिकेत एक 85,000चा रस्ता घेतला होता, छोटा एकदम. तर त्याला बनवायला पण खूप अडचणी आल्या. पण त्याचा एक सांगतो छोटा विषय आहे तो. त्याचं टेंडर भरलं होतं त्याचं. तर त्याचं ते टेंडर ज्यावेळेस भरलेलं होतं ना, तर आम्ही 4 जणांनी टेंडर भरलेलं होतं. मला काहीच माहीत नव्हतं इथलं काय विषय होता तो. तर मी ते टेंडर विकत घेतलं. टेंडर विकत घेतल्यानंतरून मला एकाने सांगितलं बिलो टेंडर भरायचं असतं बुवा. बिलो टेंडर भरलं तर जरा मिळून जाईल. तर मी 3% बिलोनी भरून दिलं. मला 3 आकडा हा लकी असतो, त्याच्यामुळे मी 3% बिलो भरून दिलं. तर योगायोगाने त्यांनी ज्यांनी जे 3 टेंडर जे घेतलेले होते त्यांनी ते मॅनेज केलेलं होतं ते. पण ज्यांनी ते 3% बिलो घेतलं होतं का त्याने बिचाऱ्याने सहीच केली नव्हती त्याच्या ह्याच्यावरती. त्याच्यामुळे ते सही केलेली होती, त्याच्यामुळे ते मला मिळालं. मग ते नंतर त्यांनी ज्यांचं होतं, नाव नाही सांगत मी, पण ज्यांचं हे केलेलं होतं त्यांनी की अरे कोणाचं, मग त्याला बोलले ते तुला सही नाही करता आली का बॉस. अशानुसार ते मला 85,000चं पहिलं काम मिळालं होतं ते. वा. असं होतं. म्हणजे खरंच नशिबानं आणि म्हणतो ना हो. की प्रत्येकाच्या नशिबात आणि सगळं. त्याच्यातून क्वालिटी कंट्रोल पण माझं चेक नाही झालं नावानुसार की बुवा तू स्ट्रगलिंगमधून आलेला आहे बुवा असं. त्याच्यामुळे आणि माझं काम पण चांगलं होतं त्याच्यात. आणि लोकांना 7-7, 8-8 महिने लागत होते. माझं 3ऱ्याच महिन्यात बिल निघून गेलं होतं ते. क्या बात आहे. म्हणजे म्हणतो ना की प्रत्येकाच्या आयुष्यात दुप्पट नाही तर तिप्पट त्याला यश प्राप्त व्हावं. हो. तसा तुमचा जो 3 आकडा जो आहे तो तुम्हाला तिप्पट यश प्राप्त करून गेला आत्तापर्यंत. तर याच मुद्द्यावर आपण आता येऊयात की हे जे तुम्ही यश प्राप्त केलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच जणांची साथ लाभली असेल नक्कीच. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जो असतो तो म्हणजे असतो तुमचे कामगार. म्हणजे तुमचं एक ते कुटुंबच असतं. हो. तर आणि शक्यतो सिव्हिल इंजिनियर क्षेत्रामध्ये अकुशल कामगार असतात, अप्रशिक्षित कामगार असतात. तर त्यांच्याशी तुम्ही डील करताना काय काय काळजी घेता, काय खबरदारी घेता, जेणेकरून अपघात होऊ नयेत, काही अपाय होऊ नयेत? तर त्याबद्दल काही सांगू शकता? सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा पगार जो असतो आपला, हं. सॅटर्डे संडेला जो पगार होतो तो त्यांना वेळेवरती द्यावा लागतो.
दुसरी एक गोष्ट, त्यांना सेफ्टी प्रोटेक्शनमध्ये थोडेसे आपल्याला इन्स्ट्रुमेंट असतात, ते आपल्याला प्रोव्हाइड करावे लागतात. आणि लेबरचं असते थोडेसे प्रॉब्लेम्स असतात, कधी मिळतात कधी मिळत नाही. कधी प्रोजेक्ट पण आपण कोणाला कमिटमेंट केलेली असते की तुम्हाला ह्या तारखेला, आता चालूच माझं एक काम चालू आहे इथे, त्याला पण आता जवळजवळ एक दीड महिना लेट होऊन गेलेला आहे. बाकी नाही. प्रशांतजी, आता याबरोबरच म्हणजे कामगारांबरोबर अजून एक कसरत जी असते प्रत्येकाची, ती म्हणजे बजेट. तर कमी बजेटमध्ये प्रत्येकाला चांगली क्वालिटी हवी असते. तर हे समीकरण तुम्ही तुमच्या दृष्टीने आणि तुमच्या कस्टमरच्या दृष्टीने कसं साधता? आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन आपल्याला महत्त्वाचं असतं याच्यात. कस्टमरच्या सॅटिस्फॅक्शनला पण आपण त्यांचं पण मन ते काम बघून व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि आपल्याला पण ते काम परवडलं पाहिजे. अशा याच्यातून पण आपण ते काम दोघांचा हे करून आम्ही करतो ते काम. बरं. मग अशा वेळेस प्रशांतजी, तुम्ही मटेरियल चूज करताना म्हणजे मटेरियलचं सिलेक्शन करताना तुम्ही काय काय त्याचे पॅरामीटर्स बघता, किंवा कसं असावं मटेरियल, त्याची क्वालिटी कशी असावी, कॉस्ट कशी असावी? आमचं त्यांचं ठरलेलं असतं की त्याच्यानुसारच आपण त्यांच्याशी पहिल्यांदा बोललेलो असतो की बुवा ह्या पद्धतीचं तुम्हाला रेट्स असतील, ह्या पद्धतीचं होईल. आणि समजा आमच्या रेटमध्ये आणि त्यांच्या याच्यात जर समजा त्यांना ते नाही आवडलं, तर आपण थोडंसं हाय रेटचं त्यांना दाखवलं, त्यांना पटतं, त्याच्यानुसार ते आपल्याला पेमेंट टर्म्स मिळून जातात. असे फारसे माझ्या याच्यात इतके कामं केले, इतक्यात तर काही कोणाशी काही वादविवाद वगैरे असं काही कोणाशी काही झालेलं नाही आहे. काही असं एखादी हे केलं तर मी कॉम्प्रोमाइज करून काम कंटिन्यू करून घेतलेलं आहे. बरं, बरं. प्रशांतजी, आत्तापर्यंत तुम्ही जवळजवळ मी म्हटलं 70 ते 80 प्रोजेक्ट हँडल केले आत्तापर्यंत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचा कुठला होता? पहिल्या प्रोजेक्टबद्दल तुम्ही तुमची आठवण सांगितलीत की 3% च्या ह्याच्यावर तुम्ही तो मिळवलात. पण असा कुठला आयकॉनिक प्रोजेक्ट होता गेल्या 20-22 वर्षामध्ये जो तुमच्या जास्त लक्षात राहिला? लॉन्सचा प्रोजेक्ट होता. श्री लॉन्स म्हणून त्याच्या दाभाडीला मी काम केलेलं होतं. हं. त्याचा तो प्रोजेक्ट, कारण त्याच्यानुसार मला लॉन्सचे 2 कामं मिळाले त्याच्यानुसार. बरं. आणि आत्तापर्यंतच्या एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये तुम्ही आयकॉन स्टीलचा वापर कुठे कुठे केलेला आहे? केला आहे ना, तिथंच केलेला आहे. दाभाडीला पण केलेला आहे आणि आमच्या कमीत कमी 3 ते 4 साईटवरच केलेला आहे. जास्त नाही काही. प्रशांतजी, आता तुम्ही एक सिनियर सिव्हिल इंजिनियर आहात, म्हणजे 20हून अधिक वर्षांचा अनुभव. तर तुमचं एक काही व्हिजन आहे या क्षेत्राकडे बघण्यासाठी, किंवा या क्षेत्रात जर का काही नवीन तरुण येत असतील तर त्यांना एक तुम्ही काय व्हिजन द्याल? किंवा प्रशासनाने या क्षेत्रासाठी ओव्हरऑल नाशिक जिल्ह्याच्या एक नूतनीकरणासाठी, विकासासाठी अजून काय काय पावलं उचलली पाहिजेत, याबद्दल तुमचा विचार काय असेल? तुमचा विचार याच्याबद्दल असं तर काही नाही आहे. बरं. पण मग तरुणांना काही संदेश तुमच्याकडनं असू शकेल की या क्षेत्रात यायचं असेल तर त्यांनी काय काय विचार करून या क्षेत्रात यायला पाहिजे? आता आपल्यापेक्षा आता नवीन पद्धत भरपूर येत आहेत. कॉम्प्युटराईज क्षेत्र खूप झालेलं आहे. ते मुलं आपल्यापेक्षा, आता आपण एखादी गोष्ट त्या याच्याने करतो, मुलं पण भरपूर हुशार असतात. काही एवढं. सर, तुम्ही मगाशी म्हणालात की त्या लॉन्चच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही आयकॉन स्टीलचा वापर केलात. तर आयकॉन स्टीलच्या कॉस्टबद्दल, क्वालिटीबद्दल, सर्व्हिसबद्दल तुमचे काही अनुभव आणि तुमची मतं आहेत? चांगलं आहे, स्टील चांगलं आहे. आयकॉन स्टील नरम पण आहे आणि लेबर पण सांगतं की लवकर त्याची हे होते, मोल्डिंग वगैरे व्यवस्थित, वाक येतो व्यवस्थित, चांगलं आहे. धन्यवाद प्रशांतजी. तर हे होते प्रशांत कुलकर्णी, जे सिव्हिल इंजिनियर आहेत. 20 वर्षाहून अधिक अनुभव या क्षेत्रामध्ये आहे, मालेगाव, नाशिकमधून. आपण होतो बिल्ट आयकॉन या प्लॅटफॉर्मवर, आयकॉन स्टीलच्या. प्रशांतजी, तुम्हाला अनेक अनेक धन्यवाद. तुम्ही इथं आलात आणि तुमच्या आयुष्यातील आयकॉनिक प्रोजेक्टसाठी आमच्याकडून अनेक शुभेच्छा. अनेक धन्यवाद.